आज मला एक व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मग माझी केस विचरायला घेतली होती। तशी तर मी केस रोज विचरत नाही, म्हणजे माझी केस रोज विचरली की खूप जास्त गळतात असा मला अनुभव आहे। त्याच्यामुळे मग मी आज केस विचरायला घेतली होती, पण बाळाने माझ्या केसांची खूप बिकट अवस्था केली होती। त्याच्यात आवडीतून केस सोडवून घेतली आणि मग इथे बाजरीचं दळण केलं। आमच्या घरामध्ये जास्त बाजरीच खाल्ली जाते। तर इथं हिरूचा अभ्यास घेत होते। हिरू अभ्यासाचं काही येत नव्हतं म्हणून मग तिला लाटण्याने थोडंसंच मारलं, म्हणजे तिला धाक दाखवावं म्हणून। तर इथे बाळाने साखरेची पुडी तोंडानेच फोडली आणि साखर पूर्ण लादीवरती पसरून दिली होती। तर नंतर मग वावरात जायचं होतं, तर वावरात जायचं तर बघतोय तर तिथं माकड आलेलं होतं आणि ते पूर्ण सोयाबीन वाहून नेत होतं। तर ते सोयाबीनचं सगळं नीट करून घरी येईपर्यंत इथे आमच्या बाथरूममध्ये काहीतरी आलेलं होतं। म्हणजे हे मी खूप जास्त वेळा बघितले। मी पहिलं याला समजायची की गांडूळ आहे, पण नंतर मी यूट्यूबवरती बघितले सगळे व्हिडिओ वगैरे, पण हे गांडूळ नाही आहे, याचं काहीतरी नाव आहे दुसरं। तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की हे चावतं वगैरे का ते पण मला कमेंट करून सांगा, कारण की लहान मुलं घरात आहेत म्हणून। तरी मी पाण्याने ती सोडून दिलं बाजूला, म्हणजे ढकलून दिलं पाण्याने, ते खाली तिकडं गेलं असेल कुठं। आणि नंतर मग मी मंचुरियन करायला घेतलं। तर हिरूचं खूप जास्त म्हणजे 2-4 दिवसापासून चाललं होतं की मला मंचुरियन खायचे। तर मंचुरियन करायला सामान नव्हतं एवढं, त्याच्यामुळे मी नूडल्स केले। तर नूडल्स कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। चला बाय बाय, आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा।